पण भाग्यवान आहोत की आपल्या जीवनामध्ये वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण छगन बाबा टाकळीकर, भागवताचार्य हरिभक्त परायण विष्णू महाराज ठोंबरे, रामायणाचार्य हरिभक्त परायण महाराज आणि संत किसनची अविरत सेवा करणारे बंडू महाराज या संतांचं आपल्या जीवनामध्ये दर्शन झालं आणि त्यांच्या दर्शनामुळं आपण भगवत भक्तीकडे वळालो आणि भगवत भक्तीकडे वळाल्यामुळं आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण झालेलं आहे। तुमच्या गावामध्ये येण्याचं एक प्रयोजन आहे, एक संकल्पना आहे। आपल्या परिसराचं वैभव वैराग्यमूर्ती ज्यांनी आयुष्यभर जीवनामध्ये परमार्थ केला असे असणारे आपले छगन बाबा यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दहेगाव येथे जिंतूर तालुका फिरतात ज्ञानेश्वरी सप्त्याचं त्या ठिकाणी सुरुवात केली। हा संकल्प त्यांचा आहे, भागवताचार्य आमचे विष्णू महाराज ठोंबरे यांचा आहे। तसेच जिंतूर शहरामध्ये भागवत धर्माचा पताका फडकणारे आदरणीय महेश महाराज यांचा हा संकल्प आहे। तसेच सर्वांच्या परिचयाचा असणारे ज्यांनी आपलं आयुष्यभर त्या ठिकाणी परमार्थ केला असे असणारे आपले भीमराव महाराज बिलजकर यांचा हा संकल्प आहे आणि या थोर साधू मंडळीचा असणारा हा संकल्प आणि त्यांचा संकल्प एकच आहे की आपल्या गावामध्ये या ठिकाणी पालखी येईल। पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे। आपण फक्त 7 दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं। प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील मग त्या ठिकाणी माझी माता भगिनी असो किंवा माझे पितृतुल्य त्या ठिकाणी वडिलासारखे असणारे मंडळी असो किंवा माझ्या बंधू सारखे असणारे त्या ठिकाणी मुलं जरी असतील मुली जरी असतील तरी फक्त या ठिकाणी पालखी आल्याच्या नंतर तुम्ही पारायणाला बसायचं आणि पारायणाला बसल्याच्या नंतर 7 दिवस पारायण करायचं। याला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, कोणत्याही प्रकारची वर्गणी नाही, फक्त एकच अट आहे, आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आणि ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी सांगता तुम्ही साध्या स्वरूपात नुसत्या लाह्यावर जरी केली तरी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण नाही। फक्त बाबांचा हा संकल्प आहे, विष्णू महाराजांचा हा संकल्प आहे। या संकल्पाला आपण सत्यामध्ये त्या ठिकाणी